आता बातमी बालभारतीतल्या पुस्तकात छापून आलेल्या कवितेची। सध्या हे पुस्तक चांगलंच ट्रोल होतं। ही कविता ट्रोल होतीये। पुस्तकात जंगलात ठरली मैफल या कवितेमध्ये चक्क हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलाय। बात, शोर, वन्स मोर असे शब्द या कवितेत वापरण्यात आलेत आणि यावर भाषाप्रेमींनी आक्षेप घेतलाय। निवेदक आणि नृत्यांगना पूर्वी भावे यांची ही कविता आहे आणि त्यांनी तिसरीत असताना ही कविता लिहिल्याचा दावा सोशल मीडियावर त्या करतायत। इंग्रजाळलेल्या या कवितेवर सोशल मीडियात संताप व्यक्त होतो, तर यमक जुळवण्यासाठी असलेला उल्लेख वावगं वाटत नाही असं स्पष्टीकरण बालभारतीच्या संचालकांनीच दिलंय। म्हणजे मराठीचं वेगाने महाराष्ट्रामध्ये इंग्रजीकरण करणं, हिंदीकरण करणं हे जे उद्योग चाललेले आहेत त्याचा तर हा भाग नाही ना, असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे। हे सगळं तपासण्यासाठी आता तज्ज्ञांची एक अशासकीय तज्ज्ञांची सदस्यांची एक समिती नियुक्त करा। ही जी कविता आहेत ना, याचा मूळ उद्देश जो असतो की ह्या विद्यार्थ्यांना यमकाच्या स्वरूपात गाणं गायण्याची सवय लागली पाहिजे। नाट्यीकरण करून ज्या ठिकाणी जे काही कंटेंट दिलं आहे त्याच्यात विद्यार्थी थोडे समरस होतात, त्यांचं अवधान जे असतं हे अधिक प्रमाणात खेचलं जातं आणि ते त्यांच्या वयाप्रमाणे रसग्रहण करत असतात। तर अशा कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये वावगं असं वाटत नाही, फक्त काही लोकांच्या विचाराला ते पटलेलं नाही असं दिसतंय। एकीकडे साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक याबाबत आक्षेप घेत असतानाच दुसरीकडे बालभारती वादाचं दीपक केसरकरांनी समर्थन केलंय। वन्स मोर शब्दाला पर्यायी शब्द काय असा सवाल केसरकर विचारतायत। बालभारती वादाचं केसरकरांनी समर्थन केल्याचं पाहायला मिळतं। अल्टरनेट मराठी शब्द आहे का, पर्यायी मराठी शब्द आहे का? शेवटी यमक जुळत असताना एखादा इंग्रजी शब्द आला तर त्याच्यामध्ये फार मोठा त्याचा बाऊ केला पाहिजे असं बिलकुल नाही। कारण आपण टेबल म्हणतो, टेबल हा मराठी शब्द आहे का? तर त्याचप्रमाणे कप इंग्रजी शब्द आहे, पण तो प्रचलित मराठीमध्ये झाला, त्याला पर्यायी शब्द आलेले नाही आहे। आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण थोडंसं प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे। आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणतो, तर प्रॅक्टिकलला दुसरा शब्द मराठीमध्ये प्रॅक्टिकल हा कॉमन शब्द झालेला आहे। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मी मराठी भाषेचा मंत्री